नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या झिरो आवर या नव्या कोऱ्या शोमध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगतो, सोशल मीडियावर प्रश्न विचारतो आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना झिरो आवरमध्ये स्थानही देतो. तेव्हा व्यक्त होत रहा. सुरुवात करूया झिरो आवरमधील आजच्या पहिल्या महत्त्वाच्या विषयाला. विषय अर्थातच शरद पवारांची बीडमध्ये झालेली सभा. बीडचं आणि शरद पवारांचं तसं जुनं नातं हे जास्त गहिरं झालं गोपीनाथ मुंडेंच्या काळात. भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडेंचा हा जिल्हा, मुंडे विरुद्ध पवार, बीड विरुद्ध बारामती हा संघर्ष महाराष्ट्रानं जवळपास 3 दशकं पाहिला. ज्यावेळी शरद पवार राजकारणात सर्वशक्तिमान होते त्या काळात गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याशी थेट संघर्ष केला, पक्ष वाढवला. पवारांनी सुद्धा मुंडेंना खिंडीत गाठायची एकही संधी सोडली नाही. आधी पुतण्या धनंजयला आपल्याकडे वळवलं, नंतर साल 2009 आणि 2014 या दोन्ही वेळी मुंडे लोकसभेला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीने पवार काका पुतण्यांनी त्यांना हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे गेले, पण मुंडे पवार संघर्ष सुरू राहिला. फक्त त्याला मुंडे विरुद्ध मुंडे असं स्वरूप देण्यात पवार यशस्वी ठरले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे विरुद्ध पवार संघर्षाचा पुढचा अध्याय लिहिला जातोय. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बीडमधील सभेच्या निमित्तानं शरद पवार गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मोठमोठे बॅनर्स लागले, 700 गाड्या घेऊन रॅली निघाली, पक्ष प्रवेशही झाले. पण लोकांमधील संभ्रम दूर झाला का? शरद पवार नेमकं कोणत्या दिशेनं जाणार याचा अंदाज लागला का? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा संपर्कात राहणे हा साहेबांचा गाथा आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे. हे चित्र आहे बीड मधलं. शरद पवारांच्या स्वाभिमान सभेसाठी इथे उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनी लोकांमध्ये जायचं ठरवलं. त्यांनी पहिली सभा घेतली ती अजितदादांसोबत गेलेल्या छगन भुजबळांच्या येवल्या. तर आज दुसरी सभा अजितदादांसोबत असलेल्या धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात. परळीत सत्तेचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचंय तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, बरं झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. शरद पवार एकीकडे आपल्या पुतण्यासोबत छुप्या भेटीगाठी घेतात, दुसरीकडे त्याच्याच विरोधात सभा घेत दौरेही काढतात. त्यामुळे मवियातील मित्रपक्ष, कार्यकर्ते, मतदार सगळे संभ्रमात होते. पवारांच्या आजच्या भाषणासाठी थांबा असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. शरद पवारांनी थेट पंतप्रधानांवर टीका करत तो संभ्रम काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार अजितदादांवर, धनंजय मुंडेंवर तुटून पडतील अशा आशेवर बसलेल्या अनेकांचा मात्र साफ भ्रमनिरास झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल. आमचं म्हणणं एकच आहे, मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल, ते पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून नाही, खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईल,
ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहेच्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका एवढंच या ठिकाणी सांगतो. या महिन्याच्या शेवटी मुंबईत इंडिया आघाडी आपला मोदी विरोधातला चेहरा निवडणार आहे. शरद पवार तसेही राष्ट्रीय नेते आहेत. कदाचित त्यामुळेच अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीतील फूट अशा स्थानिक मुद्द्यांवर फार बोलण्याऐवजी त्यांनी थेट मणिपूर आणि मोदी या राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य दिलं असावं असं जाणकार मानतात. धनंजय मुंडेंनी साथ सोडली असली तरी बीडची राष्ट्रवादी आपल्या सोबतच आहे हे चित्र उभं करण्यात शरद पवार आज यशस्वी झाले हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. पवार आणि मुंडे या नावांची जादू महाराष्ट्रावर कायम आहे हेच आपल्या आजच्या प्रतिसादावरून लक्षात येतं. आजच्या प्रश्नांवर आपण प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता की बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? ट्विटरवर रोहित घाडगे यांनी म्हटलंय, बाहेरून जरी 2 गट दिसत असतील तरी हा एकच गट आहे. ट्विटरवरूनच दामोदर घुले यांची प्रतिक्रिया आहे, बीडच्या सभेने तर संभ्रम अजून वाढला कारण अजित पवार गटाला टार्गेट न करता भाजपलाच जास्त टार्गेट केलं जात आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? शरद सानप यांनी फेसबुकवरून म्हटलंय, हा तर ओबीसी नेत्यांना राजकारणातून संपवण्यासाठी आखलेला डाव दिसतोय. फेसबुकवरूनच हेमंत पांचाळ, दोघे एकत्र एक आहेत, फक्त जनतेला मूर्खात काढायचं काम सुरू आहे. राजेश सपकाळ, पुत्रप्रेमामुळेच महाभारत रामायण घडलं, तोच कित्ता भारतातील सर्व राजकीय पक्ष गिरवत आहेत. इंस्टाग्रामवरून ही प्रतिक्रिया आहे. दिनेश काळे यांची प्रतिक्रिया आहे, राष्ट्रवादीचे 2 गट पडले, राजकीय वैचारिक मतभेदामुळे अविश्वासात वाढ झाली आहे. टी कोब्रा या नावाचा अकाउंट आहे इंस्टाग्रामवर आणि त्या अकाउंटवरून म्हटलंय, शरद पवार साहेब जोपर्यंत अजितदादा आणि वळसे पाटील यांच्या विरोधात सभा घेत नाहीत तोपर्यंत फूट झाली आहे हे मान्य होणार नाही. संदीप उंटवळे इंस्टाग्रामवरून, शरद पवार जे ठरवतात तेच घडवतात. शरद पवारांच्या आजच्या सभेमुळे बीड लोकसभेला भाजप समोरचं आव्हान वाढेल का? परळीत धनंजय मुंडेंची वाट बिकट होईल का? बीड जिल्ह्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल असे अनेक प्रश्न आहेत. याबद्दल आम्ही बीडमधील वरिष्ठ पत्रकार संपादकांना काय वाटतं हे विचारलं. पाहुयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. आज ते परळीविषयी आणि विशेषतः अमरसिंह पंडिताविषयी जे बोलले तो त्या दोघांनाही इशाराच आहे. म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा अमरसिंह पंडित असतील. आता राहायला भाग परळीतला, तर गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांच्याच सरकारमध्ये ते मंत्री होते. आता सरकार बदललं आहे, फक्त एवढाच फरक आहे. परळीतली गुन्हेगारी ही कायम चर्चेत राहिलेली आहे. उद्याच्या निवडणुकीत पवार काय करिश्मा करतील हे आज कोणी सांगू शकणार नाही, कारण पवारांचं एकंदरीत राजकारण पाहता त्याच्याबद्दल अनुमान मानणं फार कठीण आहे. पण भविष्यात बीड जिल्ह्यात ते जास्त लक्ष घालतील हे एकंदरीत आजच्या एक सभेवरून दिसलं. त्यांनी माझी भीती बाळगाच हाच इशारा त्यांनी त्यांना दिलेला आहे आणि याचे परिणाम नक्कीच दिसून येतील आगामी निवडणुकीत त्यांना चांगली लढत द्यावी लागेल. कदाचित त्यांनी मनात आणलं तर बीडची लोकसभेची जागा सुद्धा ते काढू शकतात. हा परिणाम यातून दिसू शकतो. बदल आत्ता झाला, पण यापूर्वी ते त्यांच्याबरोबरच होते. पवारांच्या नेतृत्वाखालीच धनंजय मुंडे असतील किंवा बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी पवारांच्या नेतृत्वाखालीच होती. त्याच्याबद्दल त्यांनी आत्ता टिप्पणी करणं हे जसं लोकांना फार पचनी पडत नाही, त्याच पद्धतीनं आपल्याकडं साधारणपणे मानसिकता अशी असते की बदल करणं किंवा नेतृत्वापासून दूर जाणं हे सामान्य माणसाला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे आजच्या सभेला जो प्रतिसाद आहे
तो सामान्य माणसाला जी गद्दारी आहे किंवा हे बदल सामान्य माणसाला फारसे आवडत नाहीत. त्यामुळं या सभांना वगैरे रिस्पॉन्स मिळेल, मात्र तो मतामध्ये परिवर्तित करण्यासाठी जी स्थानिक पातळीवर यंत्रणा लागते ती यंत्रणा कशी उभं राहते हे मात्र महत्त्वाचं आहे. शरद पवारांच्या भाषणाचा नेमका अर्थ काढणं हे साधं सोपं काम नाही. त्यामुळेच आपण आजच्या पाहुण्यांना बोलवलं आहे. आपल्यासोबत गेस्ट सेंटरमध्येच आहेत शरद पवारांच्या विचारांना मानणारे पण सध्या अजित पवारांसोबत असणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अमोलजी, आपलं स्वागत आहे. एबीपी माझाच्या नवा कोरा शो आहे 0 आवर. खरं तर आज बीडमधली शरद पवारांची सभा बघितली, ती एक शक्ती प्रदर्शनच होतं. काय म्हणाल तुम्ही? नाही, नक्कीच आहे. बघा, बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, सगळ्या ठिकाणी पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आजची सभा पण मी पाहिली, सभेला पण गर्दी साहेबांच्या चांगली होती. पण याचा अर्थ परळी मधलं म्हणजे मुंडे साहेबांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो परळी आहे. त्याच्यामुळे परळी विधानसभेवर त्याचा काही भविष्यात परिणाम होईल हे असं मला वाटत नाही. साहेबांनी सभा घेतली असेल, साहेबांना जनतेने उदंड प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण तिथे धनंजय मुंडे साहेबांना म्हणजे पुढं क्लीन चिट मिळेल. कारण त्या सभेत साहेबांच्या भाषणापूर्वीची अनेक भाषणं मी ऐकली. कोणी म्हटलं डिपॉझिट जप्त होणार, कोणी म्हटलं हे होणार. असं काही होणार नाही. परळीच्या जनतेने मागच्या वेळेस मुंडे साहेबांना निवडून दिलंय आणि प्रत्येक ठिकाणी साहेबांचं वलय आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मुंडे साहेबांच्या मतदारसंघावर किंवा मुंडे साहेबांचं जे त्या जिल्ह्यात प्राबल्य आहे तिथल्या जनतेने ते प्रेम कायम ठेवलंय. आणि आम्हाला विश्वास आहे की आमची ज्यावेळेस महाराष्ट्र परिक्रमा सभा असेल 27 तारखेला, त्यातही असंच शक्ती प्रदर्शन होणार. मोठ्या ताकदीने लोक येणार आणि जनता स्वीकारेल. जनता लोकशाहीमध्ये सर्वोच्च असते. जनता जे ठरवेल ते फायनल. त्याच्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की याचा आजच्या सभेचा काही फारसा फरक पडेल असं वाटतं. अमोलजी, असा प्रश्न आहे की एकंदरीत आजची जर सभा बघितली तर पवार साहेबांनी कुठंही ज्या ताकदीनं ते धनंजय मुंडेंवर बोलतील, अजितदादांबद्दल बोलतील किंवा आता फुटून जो काही तुमचा गट वेगळा झालेला आहे त्यांच्याबद्दल बोलतील असं वाटलं होतं, तसं ते बोललेलं नाही. आणि आजही आपण बघत आहोत की तुम्ही स्वतःसुद्धा त्यांना फार वेगळं करत नाही आहात. तर नक्की कोण कोणाबरोबर आहे? वापस येणार का एकत्र परत? हीच आशा आहे का? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी दादा असतील, मुंडे साहेब असतील, हे सगळी लोक मुलासारखी आहेत साहेबांच्या समोर. त्याच्यामुळे साहेबांनी त्यांच्यावर टीका केलीच पाहिजे असं नाही. आणि साहेबांनी टीका केली असती तरी त्याचं काही वाईट वाटलं नसतं. कारण शेवटी साहेबांच्या तालमीत, साहेबांच्या शिकवणीत सगळेजण तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे मनभेद होता कामा नये हा सातत्यानं आमचाही प्रयत्न आहे, त्यांच्याकडूनही प्रयत्न आहे. आणि असं वाटतं की बाबा सगळ्यांनी आता जो निर्णय अजितदादांच्या नेतृत्वात झालाय तो निर्णय घेऊन पुढे जावं असं आमचं मत आहे. आणि तशी इच्छा पण आहे की दुरावा नको. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन मला असं वाटतं की जो निर्णय घेतला त्या निर्णयाला पुढे नेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार जर त्या निर्णयातून होत असेल, सर्वांनी एकत्र असलं पाहिजे. शेवटी आजच्यातूनही आमचा जुळवण्याचा प्रयत्नच आहे आणि तो शेवटपर्यंत कायम राहणार. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. अमोलजी, एकंदरीत जर बघितलं तर आज बरीच नवीन लोक जी आधी राष्ट्रवादी बरोबर नव्हती ती मंडळी सुद्धा आज बीडमध्ये शरद पवारांना येऊन भेटली, त्यांच्याबरोबर सामील झाली त्यांच्या पक्षामध्ये. हे सगळं लक्षात घेता कुठंतरी धनंजय मुंडेंसाठी पर्याय निर्माण आज त्यांनी केलाय का? नाही, मी अगोदरही सांगितलं साहेबांना मानणारा वर्ग आहे. साहेबांच्या सोबत जाण्याला आता ठीक आहे, अनेक लोक तिकडे पण जात असतील, पण अनेक लोकांची इच्छा इकडे पण आहे. आजही देवगिरीला मी होतो. अनेक त्याच जिल्ह्यामधले महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अजितदादाच्या नेतृत्वात आम्ही आता काम करू असे म्हणणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळे काही सामाजिक संघटना, काही काँग्रेस पक्षाची लोक हे दोन्हीकडे पण आहेत. म्हणजे स्पेसिफिक आजची सभा होती, आजच्या सभेत आपल्याला ह्या गोष्टी दिसल्या असतील. आमच्या ज्या वेळेस सभा होती त्या सभेमध्ये पण तुम्हाला या गोष्टी दिसून येतील की अजितदादाच्या नेतृत्वात आता पुढं आम्ही महाराष्ट्रात काम करायचं असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, आणखी काही आमचे
जुन्या काळातले सहकारी पक्ष असतील ते सुद्धा इच्छा व्यक्त करतात की दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं जिकडं असं एका बाजूनं बघून होणार नाही, दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे. आणि आज साहेबांचं वर प्रेम करणारी लोक पण, आम्ही पण साहेब आमचं दैवत आहेत, साहेबांना आम्ही आमचा आदर्शच मानतो. त्याच्यामुळे काही लोक त्यांना आकर्षित होऊन जर पक्ष प्रवेश करत असतील तर तो त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. पण अजितदादांकडे पण सुद्धा मोठ्या प्रमाणात आता वर्दळ सुरू आहे की त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासंदर्भात जनतेच्या अनेक जिल्ह्यातल्या लोकांची ते इच्छा आहे. आज तर महिला संघटन इतक्या मोठ्या प्रमाणात होतं, त्यांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं की दादा एक पुरोगामी महाराष्ट्राचा तुम्ही चेहरा आहात, आम्हाला हे भयमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरता तुमचंच नेतृत्व भविष्यात आमच्या फायद्याचं असेल असं म्हणणारे पण महिला मंडळी होते. त्याच्यामुळे आज जे प्रवेश झाले किंवा आज ज्या लोकांनी समर्थन दिलं असेल तर ती एक बाजू झालीच, पण त्याची दुसरी बाजू पण अजून बाकी आहे. त्या दिवशी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते, अमोलजी, एक सभा आता येणाऱ्या काळात बीडमध्येच अजितदादांची आहे. मागे सुद्धा पवारांच्या सभेनंतर ते नाशिकला गेले होते. आता ही बीडची सभा आहे. एकंदरीत जर बघितलं तर कुठंतरी पवारांच्या आजच्या सभेला उत्तर तुम्ही देणार आहे का? त्याला तुमच्या गटाची उत्तर सभा समजायचं का? नाही बघा, साहेबांनी घेतलेल्या सभा अगोदर ठरल्या होत्या. येवल्याला ज्यावेळेस साहेबांची सभा झाली त्यावेळेस साहेबांनी महाराष्ट्रभर फिरण्याचं ठरवलं होतं. आणि त्या सभेच्या नंतर ज्यावेळेस ठरवलं होतं त्याच्यानंतर जे काही गठबंधनमध्ये आम्ही सर्व आमदार घेऊन अजितदादांसोबत गेलो त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिक्रमा सभा आपल्याला करायच्या आहेत हे ठरलं होतं. त्याच्यामुळे आमचं उत्तर सभा म्हणता येणार नाही, पण आमचं व्हिजन काय आहे, आम्ही जनतेपर्यंत काय घेऊन जाणार आहोत हे जनतेला आम्हालाही सांगावं लागणार आहे. आम्हाला काय घरात बसून जमणार नाही. प्रत्येक माणसं जो सभा घेतात, शिंदे गटाची लोक सभा घेतात, भाजपची लोक सभा घेतात, काँग्रेसची लोक सभा घेतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र आजच्या सभेला ती उत्तर सभा असेल यापेक्षा आमची सभा, आमचं व्हिजन आणि महाराष्ट्रात सत्तेसोबत राहून महाराष्ट्राचा विचार पुढे नेणं हे जे अजितदादांचं व्हिजन आहे तेच महाराष्ट्र परिक्रमा सभेतून महाराष्ट्राच्या समाजमनावर किंवा महाराष्ट्राच्या पटलावर अधोरेखित होणार. त्याच्याशी आम्ही काही स्पर्धा करणारी सभा घेत नाहीये. किंवा आज कोणी काही आज तुम्ही साहेबांचं भाषण ऐकलं असेल तर अगदी कमी वेळात साहेब बोललेले आहेत. किंवा जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी काही कुठं टीका टिप्पण्या केलेल्या नाहीत. काही लोक आता टीका टिप्पण्या करणारी त्या ठिकाणी होती, पण त्याचा फारसा फरक काही जनतेवर पडत नाही. त्याच्यामुळे आमच्या सभा ज्या असतील त्या सभा आमचा विकासाचा अजेंडा राबवणाऱ्या असतील. मग तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सोबत घेऊन, जसं शासन आपल्या दारीमध्ये आज शिर्डीला दादांनी भाषण दिलं तशाच पद्धतीच्या आमच्या सभा असतील की आमचं व्हिजन काय, आम्हाला इथे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र टिकून ठेवायचं. अमोलजी, आपण बरीच माहिती आज दिली. आज आमच्या या नव्या कोऱ्या 0 आवर शो मध्ये आपण जॉईनही झाला. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे याच विषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला जो प्रश्न होता तो होता, बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? 27,000 मतं पडली यूट्यूबला आणि 88% लोकांचं म्हणणं आहे हो. फक्त 12% लोकांचं म्हणणं आहे नाही. त्यामुळे आता एकत्र येण्याचा मार्ग बंद झाला असं लोकांना वाटतंय. ट्विटरवर 72% लोकांना वाटतंय की एकत्र येण्याचा मार्ग आज बंद झाला. फक्त 28% लोकांना वाटतंय की अजूनही हा मार्ग सुरू आहे, उघडा आहे. इफ यू कांट कन्व्हिन्स देम देन कन्फ्यूज देम हे सूत्र राजकारणात हमखास कामी येतं. आजच्या स्वाभिमान सभेतील पवारांच्या भाषणाचं काहीसं असंच वर्णन करता येईल. शरद पवार काय बोलतात हे जेवढं महत्त्वाचं असतं त्यापेक्षा जास्त ते काय बोलत नाहीत याला महत्त्व असतं. पवार साहेब मुसळधार बरसतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं, पण आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात मराठवाड्यातील पावसासारखेच ते अगदी तुरळक सरींवरच थांबले. बीडमधून त्यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष केले आणि इंडिया आघाडीचं समाधान केलं. अजित पवारांसोबत गेलेल्यांना, विशेषतः धनंजय मुंडेंना आणि परळीला लक्ष करत पक्षातील दादा विरोध
कायम असल्याचं चित्र उभं केलं. परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात त्यांच्याच समर्थकाला बळ देत अजितदादांसोबत न गेलेल्यांचंही समाधान केलं. थोडक्यात बीडमध्ये पवार साहेब जो जे वांशील तो ते लाहो या भूमिकेत होते असं म्हणता येईल. एक समाज म्हणून आपण कोणत्या दिशेनं जायला हवं आणि कोणत्या दिशेनं जातोय याचा विचार करायला लावणारी बातमी. कल्याण तिसगाव परिसरात एका तरुणानं एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणानं अल्पवयीन मुलीवर चाकूनं 8 वार केले. त्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. घटना कल्याणची असो की पुण्यातील भर रस्त्यावर MPSC करणाऱ्या तरुणीवर चाकूनं केलेल्या हल्ल्याची असो की मग लग्नाला नकार दिला म्हणून एकतर्फी प्रेमातून MPSC पास झालेल्या दर्शनाची हत्या असो, प्रत्येक घटनांमध्ये एकतर्फी प्रेम हे मुळाशी येत आहे. महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत का असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. ही फक्त भारतातील स्थिती आहे असं नाही, तर जगभरात हेच चित्र दिसतंय. जगभरातील 3 पैकी 1 म्हणजेच 33% महिलांना त्यांच्या आयुष्यात जोडीदाराकडून शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतंय असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतोय. कल्याण, पुणे, रायगड, हिंगोली ते थेट दिल्ली शहराची फक्त नावं बदलली आहेत, पण घटना मात्र एकसारख्याच आहेत. एकीकडे स्त्रीला घरची लक्ष्मी मानायचं आणि दुसरीकडे तिची छेड काढणाऱ्या, तिच्याकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या मुलांना साधी समजही द्यायची नाही अशा विरोधाभासामुळेच फक्त स्त्रियांचंच नाही तर साऱ्या समाजाचं आपण नुकसान करतोय हे नक्की. देशात महिलांविरोधात किती वेगानं हिंसाचार वाढतोय त्यासाठी 2021 सालची NCRBनं प्रकाशित केलेली आकडेवारी पाहूयात. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. महिलांविरोधातील वाढते गुन्हे वर्ष 2020 3,71,503 गुन्ह्यांची नोंद होती. पुढच्या वर्षी ते वाढून 4,28,278 झाले. 15.3% ही वाढ होती. पती किंवा नातेवाईकांकडून छळ होणाऱ्या केसेस आहेत 31.8%, विनयभंगाच्या 20.8%, अपहरणाच्या 17.6%, बलात्काराच्या 7.4%. एकंदरीतच बघितलं तर अशा पद्धतीनं हे गुन्हे होतात आहेत. देशात 2019 ते 21 या 3 वर्षात 10,61,000 महिला बेपत्ता झाल्या. देशात 2019 ते 2021 पर्यंत 2,51,430 मुली बेपत्ता झाल्या. सर्वाधिक बेपत्त्यांची संख्या, होय खरं वाटत नसेल तरी, महाराष्ट्रातून आहे 1,78,400. मध्य प्रदेशातून खालोखाल बेपत्ता 1,78,400 तर 2021 साली 18 वर्षांखालील बेपत्ता मुली 90,000च्या घरात. 2021 सालचाही हा आकडा जर आपण बघितला तर महाराष्ट्र हा टॉप 4 राज्यांमध्ये आहे. 56,000च्या आसपास हा आकडा आहे. मध्य प्रदेशचा आकडा 55,000चा आहे. पश्चिम बंगालचा आकडा 50,000चा. ही फक्त एका वर्षाची आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. ओडिसा 29,000. त्यामुळे टॉप 4 राज्यांमध्ये सर्वात टॉपवर, अत्यंत दुर्दैवी असे आकडे महाराष्ट्राचे आहे. याच धक्कादायक आकडेवारीचा हिस्सा बनलीये कल्याणची ही मुलगी. फक्त 12 वर्षांची होती आणि तिनं एकतर्फी प्रेमाला नाकारले म्हणून तिचा जीव घेतला. पुन्हा अशीच एखादी घटना घडली की या आकड्यांमध्ये एक अंक वाढलेला असेल. आपल्या समाजाचं खरंच हे दुर्दैव आहे.
याच घटनेला केंद्रस्थानी ठेवून आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कल्याणमध्ये 12 वर्षाच्या मुलीचा एकतर्फी प्रेमानं घेतला जीव, समाजात ही विकृती वाढतेय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अर्थात या प्रश्नावर सर्वसामान्यांचा कौल जाणून घ्यायचा आहेच, पण त्याआधी आपण पाहूयात कल्याणमधील घटनेचा एक सविस्तर रिपोर्ट. आणखी एका अल्पवयीन मुलीची हत्या. एकतर्फी प्रेमाचा आणखी एक बळी. कल्याणमधील तिसगावमधील दुर्गादेवी सोसायटीत राहणारी अवघ्या 12 वर्षांची मुलगी काल रात्री कोचिंग क्लासेसमधून घराकडे निघाली. सोबत आई देखील होती. दोघी घराजवळ पोहोचल्या. दोघी जिने चढू लागल्या. तितक्यात जिन्यावर दबा धरून बसलेल्या एका तरुणानं त्या मुलीवर हल्ला केला. चाकूने 7-8 वार केले. मुलीची आई मध्ये पडण्याआधीच तरुणानं तिला ढकलून दिलं. तरुणाच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. तरुण तिथून फरार होत असताना स्थानिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. जो आरोपी आहे आदित्य कांबळे याने एकतर्फी प्रेम प्रकरणातून त्या मुलीवर चाकूने हल्ला केला. तिच्या छातीवर आणि हातावर वार केले. छातीवर वार केलेले आहेत आणि ते वार करून तो तिथून पळून जात असताना त्याला पब्लिकनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट होता. एकतर्फी प्रेमाला नाकारल्यानं आरोपी आदित्य मुलीचा पाठलाग करू लागला. तिचा त्याने 2-3 दिवसापूर्वी पाठलाग केला हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने आईला सांगितलं होतं आणि तिने लांबून दाखवलेलं की आई हा मुलगा माझा पाठलाग करतोय. म्हणूनच की काय, मुलीच्या मनातली भीती दूर करण्यासाठी क्लासेसमधून घरी येत असताना आई सोबत राहू लागली. पण काल घात झाला आणि मुलीचा जीव गेला. ही घटना कल्याणमधली नवीन नाही. आज ह्या महिन्याभरात 4-5 घटना झालेल्या आहेत आणि आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशनला निवेदनं देत आलेलो आहोत. आता तर निवेदन द्यायची पण लाज वाटते, कारण असं वाटतं ते निवेदन कचऱ्याच्या पेटीत जाते. एकट्या कल्याणमध्ये गेल्या 10 दिवसात अशा हल्ल्याच्या 3 घटना घडल्या. 3ही घटनांमध्ये मुली अल्पवयीन होत्या. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पण याच घटनांमुळे एक प्रश्न मात्र उपस्थित होतोय, तो म्हणजे या विकृती वाढीला कोण जबाबदार? त्याचं उत्तर मिळालं की घटना नक्कीच नियंत्रणात येतील. पण आज घडीला तरी असं होईल असं वाटत नाही. म्हणून आपण फक्त अपेक्षा करूया की ही विकृती रोखण्यासाठी सत्ताधारी काहीतरी पावलं उचलतील. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ज्या आईनं तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेकीला सांभाळलं, तिच्यासोबत तिच्या भविष्याची स्वप्न पाहिली, त्याच आईला असं काही पाहावं लागणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय, अशी भावना महाराष्ट्राचीही असेल. आणि ती जाणून घेऊयात आपल्या मीडिया सेंटरला जाऊन. आजचा आपला प्रश्न होता, कल्याणमध्ये 12 वर्षाच्या मुलीचा एकतर्फी प्रेमानं घेतला जीव, समाजात ही विकृती वाढतेय का? इंस्टाग्रामवरून मनोज करंदीकरनं म्हटलंय, समाजात ही विकृती खूप वाढण्याचं कारण म्हणजे मोबाईल आणि आई वडिलांचे मुलामुलींकडे दुर्लक्ष. इंस्टाग्रामवरूनच सुप्रिया राऊत, कायद्याचा धाक राहिला नाही कोणाला. अनुसया महाजन, इंस्टाग्रामवरून, मुलगा मुलगी भेदभावामुळे पाहायला मिळतं. मुलींवर परिवाराचं लक्ष असतं, मात्र मुलांवर नसतं, त्यामुळे मुलं टपोरी होतात.
अमोल चेमटे यांचं फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे. OTT प्लॅटफॉर्मवर सेन्सॉर आणायची वेळ आली आहे. अमोल देशमुख यांचं यूट्यूबवर कीर्तनाला गेल्याने कुणी सुधारत नाही आणि तमाशा बघायला गेल्याने कुणी बिघडत नाही. हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. किमान स्वतःसाठी चांगलं आणि वाईट काय आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. अमित कुमार बोधे यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया आहे. ही विकृती समाजात खूप वाढत चालली आहे. कित्येक सोसायटीमध्ये मुलं ग्रुप करून मुलींना टार्गेट करतात. अशा मुलांचे पालक देखील याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा पालकांवर कारवाई झाली पाहिजे. अत्यंत गंभीर अशी बाब आहे ही. मधुसूदन देशमुखांनीच पुढे म्हटलंय, याला पूर्णपणे प्रशासन दोषी आहे. राजकारणी लोकांच्या अडथळ्यामुळे पोलिसांची भीती वचक राहिलेला नाही. सूरज काळे यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया, याला फक्त मोबाईल जबाबदार आहे. 18 वर्षाखालील मुलांना पालकांनी मोबाईल घेऊन देऊ नये. सरकारनं 12वी पर्यंत शाळा कॉलेजमध्ये मोबाईलवर बंदी आणावी. प्रत्येक प्रतिक्रियेत चीड होती, राग होता. समान व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याच प्रतिक्रियांवर आता आपण करणार आहोत विचारमंथन. त्यासाठी आपल्यासोबत आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आहेत मानसोपचार तज्ज्ञ निकेत कासार. निकेतजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या या शोमध्ये. खरं तर स्वागत हा शब्द म्हणताना सुद्धा वाईट वाटतंय, कारण घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा घटनेच्या बातमीसाठी आम्हाला तुम्हाला बोलवावं कधीही लागू नये ही खरं तर आशा आहे. आज कल्याणमध्ये आपण बघितलं, पण अशा केसेस सातत्यानं होतात आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या आणि एक चीड जी लोकांची दिसली ती OTTवर, समाज माध्यमांवर किंवा त्याचबरोबर मोबाईलवर. हे किती कारणीभूत आहेत अशा पद्धतीच्या मानसिकतेसाठी? नक्कीच या बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. तरुणांमध्ये जे तीव्र स्वरूपाचं ॲग्रेशन किंवा हिंसकता, जी क्रूरता वाढलेली आहे, त्याच्या मागे OTTवर दाखवले जाणारे मूव्हीज, त्याच्यामधली हिंसकता, ह्या गोष्टी खूप कारणीभूत आहेत. क्रूरता किंवा हिंसकता किंवा ॲग्रेशन ही एक जनरली नॅचरल रिॲक्शन असते. ती नॅचरल रिॲक्शन जरी असली तरी त्याच्या मागची कारणं खूप सारी आहेत. म्हणजे तीव्र स्वरूपाची भीती वाटणं, खूप काळजी वाटणं, राग निर्माण होणं किंवा एखादा व्यक्ती आपल्याला रिजेक्ट करतोय किंवा एखाद्या व्यक्तीची नकार पचवण्याची क्षमता कमी असणं, ह्या साऱ्या गोष्टी याच्या मागे देखील कारणीभूत आहेत. खरं तर समाजामध्ये नकार पचवण्याची शक्ती कमी होत चालली आहे का? सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं तर तरुण मुलांमध्ये ही नकार पचवण्याची क्षमता कमी झाली. मुळातच कुटुंब व्यवस्था आत्ता सध्या अशी आहे की ज्याच्यामध्ये ताण सहन करण्याची क्षमता, ज्याला आपण स्ट्रेस हँडलिंग कपॅसिटी किंवा कोपिंग स्टाईल्स, म्हणजे ताण मॅनेज करण्याच्या वेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या आपल्याला कधी शिकवल्याच जात नाही. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बघायला गेलं तर भावना कशा मॅनेज करायच्या किंवा भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं किंवा भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त कशा करायच्या हे आपल्याला कधीही लहानपणापासून शाळेत शिकवलं जात नाही किंवा आपल्या कॉलेजच्या लाईफमध्ये देखील शिकवलं जात नकार नाही. कसा पचवायचा तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. बेसिकली ती सिच्युएशन, परिस्थिती स्वीकारणं किंवा ॲक्सेप्ट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रिजेक्शन आलं किंवा नकार आला तर ती गोष्ट माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे, माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे. त्यामुळे ती मी स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपण आपल्या मनाला सांगणं गरजेचं आहे. खरं तर डॉक्टर एक अजून बऱ्याच वेळेला आपल्या मनावर किंवा आपल्या बोला. बऱ्याचदा आपल्या भावनांवर किंवा आपल्या विचारांवर किंवा आपल्या वागण्याच्या पद्धतीवर
आपला कंट्रोल असतो, मात्र आपला इतरांच्या भावनांवर, इतरांच्या वागण्यावर किंवा इतरांच्या विचारांवर कंट्रोल नसतो. त्यामुळे हे स्वीकारणं गरजेचं आहे की समाजातल्या बाकी लोकांचं जे वर्तन आहे ते माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे आणि एखाद्या व्यक्तीनं मला रिजेक्ट केलं आहे याचा अर्थ असा नाही की मी माझ्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन माझ्यामध्ये हिंसकता आणि राग निर्माण करून त्या व्यक्तीला मी धडा शिकवला पाहिजे किंवा बदला घेतला पाहिजे अशी मानसिकता ठेवणं अयोग्य राहील. खरं तर शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते की एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर इतक्यात अशा पद्धतीचं एकतर्फी प्रेमानं अगदी अल्पवयीन मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये तर ती मुलगी फक्त 12 वर्षाची आहे, हल्ला करणारा तरुण 20 वर्षाचा आहे. काय होतंय हे? अशा पद्धतीनं कसं प्रेम होतंय? लहान बाळ आहे हे. बेसिकली बऱ्याच मुलांमध्ये अंडरलाईंग मानसिक आजार असतात. उदाहरणार्थ काही व्यक्तींना ADHD सारखा आजार असतो, म्हणजे अतिचंचलतेचा आजार असतो. काही मुलांना पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात, स्वभावदोष असतात, म्हणजे अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा एक महत्त्वाचा गंभीर आजार मुलांमध्ये असतो. काही मुलांना तीव्र स्वरूपाचं नैराश्य असतं. तर अशा मुलांची मानसिकता बऱ्याचदा कमकुवत असते आणि अशा मानसिकतेची मुलं ह्या प्रकारच्या गोष्टी करू शकतात. मग ती ओळखल्या जाऊ शकते का डॉक्टर? ही म्हणजे कशी आयडेंटिफाय होऊ शकते? हां, बऱ्याचदा काय होतं, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये काय झालं की आई वडील बऱ्याचदा कामाला गेलेले असतात, मूल शाळेत गेलेलं असतं, एखादंच मूल असतं किंवा 2 मुलं असतात, त्यांच्यावर बराच वेळ काही कंट्रोल नसतो. पालकांनी काही गोष्टी ओळखणं गरजेचं आहे की आपलं मूल सोशल मीडियावर किती वेळ घालवतं. जर ते आपलं मूल जर का 3 तासापेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर असेल तर हा एक प्रकारचा रेड फ्लॅग आहे, रेड सिग्नल आहे. दुसरं म्हणजे आपलं मूल शांत राहत असेल, गप्प राहत असेल, ते त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत नसेल, कुटुंबाशी तोडून राहिल्यासारखं वागत असेल, अलिप्त वागत असेल, त्याच्या काही सिक्रेट ॲक्टिव्हिटीज चालू असतील, तर हे देखील एक रेड फ्लॅग आपल्याला म्हणता येऊ शकतात किंवा धोक्याची घंटा आपल्याला म्हणता येऊ शकते. अशा वेळेला पालकांनी आपल्या मुलांच्या जवळ जाऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे बोलणं गरजेचं आहे. त्यांना नेमका काय त्रास होतो, त्यांना कुणी त्रास देतं का, त्याच्या शाळेमध्ये अगदी त्याचे पियर्स जे आहेत म्हणजे मित्रमंडळी आहेत ते त्याला त्रास देतात का, किंवा बुलिंग आहे का खूप जास्त प्रकारचं, किंवा कुणी फॉलो करतं का, या सगळ्या गोष्टी पालकांनी आपल्या मुलांशी सविस्तरपणे बोलणं गरजेचं आहे. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर निकेत कासार. आपण बेसिकली पालक आणि मुलांमध्ये एक विश्वासाचं नातं होणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आपण सांगितले ते सगळे रेड फ्लॅग सुद्धा पालकांनी लक्षात ठेवावे हीच आपण आशा करूया. आपण ही सगळी माहिती आज आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच व्हावी लागते. हीच शिकवण अनेक महापुरुषांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे जिथं आपण व्यवस्था म्हणून प्रशासनावर प्रश्न उपस्थित करतो तिथं समाज म्हणून आज आपली जबाबदारी सुद्धा खूप खूप मोठी आहे. आपल्या पोल सेंटरला जाऊया, बघूया काय म्हणतोय महाराष्ट्र ह्या परिस्थितीबाबत. आजचा आपला प्रश्न होता की कल्याणमध्ये 12 वर्षाच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमानं जीव घेतला. समाजात ही विकृती वाढते का? 1200 मतं आज पडली होती. 95% लोकांना वाटतंय की विकृती वाढते. फक्त 5% लोकांना नाही वाढते असं वाटतंय. 19,000 एकूण मतं पडली आहेत यूट्यूबवर आणि 98% लोकांना वाटतंय की समाजात ही विकृती वाढते. फक्त 2% लोकांना वाटतंय की समाजात विकृती वाढत नाहीये. लक्षात असू द्या, अहो 12 वर्षांची मुलगी बाळच होती. तिच्यासमोर प्रेमाच्या वल्गना करायच्या आणि तिनं नकार दिला म्हणून तिला मारून टाकायचे. जीव घेणारे हे कुठले विकृत प्रेम? 12 वर्षांच्या मुलीला प्रेमाची ऑफर करणारे कोण हे किळसवाणे मजनू?
तुमच्या मुलीला तर असा कोणी त्रास देत नाहीये ना, तिला विश्वासात तर घ्याच, पण विषय ही गांभीर्यानं घ्या. तसेच नकार स्वीकार न करू शकणारा मुलगा आणि पुरुषी मानसिकता तर तुमच्या घरी तुम्ही नकळत वाढवत नाहीयेत ना, हेही वेळोवेळी तपासून पहा. खरं तर पोलिसांनी सुद्धा अशा प्रकरणात त्यांच्यापर्यंत येण्या इतका विश्वास आपल्या आया बहिणींना आहे का, याचा रियालिटी चेक करून बघितलं पाहिजे. कारण ह्या घटनेनंतर खरंच म्हणावंसं वाटतंय, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. उघडा डोळे, बघा नीट. सर्वच पातळीवर अनेक छोटे छोटे बदल केले तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. विरोधकांची आघाडी इंडियाचा. कालच्या भागात आपण इंडियाच्या मुंबईतील बैठकीची तयारी पाहिली. आज बातमी वेगळी आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागलेत. तिकडे काँग्रेसनं पुढाकार घेत 26 विरोधी पक्षांची एकजूट बांधली. आधी पाटण्यात आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये बैठक केली. बैठकीत आघाडीला इंडिया असं नाव दिलं. त्याच आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होते. याच बैठकीत आघाडी संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. या सगळ्यात दिल्लीत एक घटना घडली आहे, ज्यामुळे विरोधकांच्या एकजुटीवरच प्रश्न निर्माण झालाय. कोणती आहे ती घटना पाहूयात. विरोधकांच्या इंडियात पुन्हा संघर्ष. दिल्लीत पुन्हा काँग्रेस आप आमने सामने. पाटण्यात चिडलेले केजरीवाल बंगळुरूत हसत हसत आले. पाटण्यात चिडले कारण दिल्ली सेवा विधेयकावरती काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केली नव्हती. बंगळुरूतील बैठकीआधी काँग्रेसनं दिल्ली सेवा विधेयकाविरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली. मग काय, केजरीवाल समाधानी झाले आणि बंगळुरूच्या बैठकीत सामील झाले. तिथे विरोधकांच्या इंडियाची घोषणा झाली आणि सोबतच मुंबईत होणाऱ्या पुढच्या बैठकीची तारीखही जाहीर झाली. आणि मुंबईतल्या याच बैठकीआधी आप आणि काँग्रेसमध्ये तणाव पुन्हा वाढलाय. त्याचं झालं असं की दिल्ली काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी एक विधान केलं आणि वादाची ठिणगी पडली. लड़ेंगे नहीं लड़ेंगे, कितनी पे लड़ेंगे, ऐसी कोई बात नहीं. यही हुआ, संगठन मजबूत करना है और 7 सीटों पर हमें अपनी तैयारियों को मुस्तैदी से रहना है. मतलब अपनी आप लोग कमर कस के तैयार रहें. हम अपनी तैयारी पूरी रखेंगे. जो फैसला होगा वो देखा जाएगा आगे मीटिंगों में. याच वक्तव्यानंतर आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, जर काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर आपने मुंबईच्या बैठकीला जाण्यात काहीच अर्थ नाही. वाद चिघळू लागला. त्यानंतर सत्ताधारी भाजपनंही टीका केली आणि मग दोन्ही बाजूच्या वरिष्ठ नेत्यांनी सारवासारव केली. अलका लांबा यांनीही ट्विट करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं सांगितलं. दिल्लीत जरी शाब्दिक चकमकी सुरू झाल्या असल्या तरी मुंबईत बैठकीची जय्यत तयारी सुरू झाली. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत ही बैठक होईल. मुंबईची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे, कारण याच बैठकीत मोदींविरोधातलं नेतृत्व ठरणार आहे. विरोधकांची इंडिया आघाडी याच बैठकीत आपला संयोजक निवडणार आहे आणि जर एक वक्तव्यावरून आघाडीत संघर्ष पेटणार असेल तर आघाडीत एक नेतृत्व मिळणार कसं आणि कोणत्या नेत्याचं नेतृत्व सर्वमान्य असेल हेही लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या बैठका आहेत. सध्या तरी आप आणि काँग्रेसनं आपला वाद शमवला आहे, पण पुढे बरीच आव्हाने आहेत. संयोजक कोण हे ठरवणं पहिलं आव्हान. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटप नक्की कसा करणार. अगदी 2 पक्षांची आघाडी असली तरी नाकी 9 येत असतात. हे दुसरं आव्हान आहे. तिसरं आव्हान म्हणजे सर्व पक्षांना सामावून घ्यायचं असेल तर मोदींना हरवण्यासाठी आपल्या स्वतःच्या पक्षाची वाढ खुंटणार, नाराजांची फौज वाढणार आणि शेवटी
पंतप्रधान पदाचा दावेदार ठरवणं ही सुप्त किनार तर ह्या संपूर्ण वाटाघाटीला असणारच आहे. त्यामुळे आज अवघ्या थोड्याशा काळात काँग्रेस आणि आप यांचे वाजले तसे राज्यात होऊ शकते. एकता निवडणुका लागल्यावर टिकवण्याचं आव्हान सगळ्याच पक्षांसमोर असणार आहे. जर विरोधकांच्या इंडियाला मोदींसमोर आव्हान उभं करायचं असेल तर त्यांना आपली एकजूटता बैठकांपुरतीच मर्यादित न ठेवता शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत रुजवावी लागणार आहे. आणि हे खरंच आव्हानात्मक आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. तुम्ही मात्र व्यक्त होत राहा. उद्याही आम्ही महत्त्वाच्या विषयांवर प्रश्न विचारू, त्यावर तुमची प्रतिक्रिया द्या. त्यातल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आम्ही उद्याच्या भागात नक्की दाखवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.